आपण आतापर्यंत सूर्यमालेची उत्पत्ती, त्यानंतर या सूर्यमालेचे सूर्यासह असणारे घटक यांची माहिती घेत असताना सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र, त्याच्याचबरोबर मंगळ या ग्रहांची थोडी खगोलीय आणि बऱ्याच अंशी फलज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या माहिती पाहिली. ही माहिती पाहत असताना किंवा अजून आपण जी गुरुग्रहाची माहिती पाहणार आहोत आज, सगळीच खगोलीय माहिती आपल्याला पाहणं शक्य नाही, कारण प्रत्येक ग्रहाची खगोलीय माहिती अफाट आहे. तसंच प्रत्येक ग्रहाचे सर्वसामान्य गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत, विशिष्ट गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत. म्हणून आपण अशा अपेक्षा करायची नाही की आपल्याला सगळीच खगोलीय किंवा फलज्योतिषशास्त्रीय म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल आणि ॲस्ट्रॉलॉजिकल माहिती संपूर्ण मिळेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण खगोल काय किंवा फलज्योतिष काय हे सर्व अफाट ज्ञानाने भरलेले विषय आहेत. म्हणून एकाच माणसाकडे किंवा एकाच ग्रंथात आपल्याला ह्या सर्व ग्रहांची सर्व माहिती उपलब्ध होणार नाही. पैकी आता गुरुग्रहाची माहिती घेत असताना, पहिल्यांदा खगोलीय माहिती घेत असताना हे महत्त्वाचं आहे की आपल्या सूर्यमालेतला गुरु हा सूर्यापासूनचा 5वा ग्रह आहे. पहिला बुध, नंतर शुक्र, नंतर पृथ्वी, नंतर मंगळ आणि नंतर गुरु. हा गुरु आणि त्याच्या अलीकडे असणारा मंगळ यांच्या भौतिक गुणधर्मामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे टेरिस्ट्रियल प्लॅनेट आहेत, म्हणजे घनस्वरूपात असणारे ग्रह आहेत. परंतु गुरु पासून पुढे हे गॅस प्लॅनेट म्हणून आपण त्यांना ओळखतो, किंवा खगोलशास्त्रामध्ये त्याला गुरुला, ज्युपिटरला जायंट गॅस प्लॅनेट असं म्हटलं जातं. एक महत्त्वाचा भाग आहे की जेवढं अंतर सूर्य आणि बुध, बुध आणि शुक्र, शुक्र आणि पृथ्वी, पृथ्वी आणि मंगळ यांच्यामध्ये आहे, किंवा जेवढं अंतर गुरु आणि शनी, शनी आणि हर्षल, हर्षल आणि नेपच्यून यांच्यामध्ये आहे, त्यापेक्षा फार मोठं करोडो मैलाचं अंतर हे मंगळ आणि गुरुमध्ये आहे. फार मोठ्या प्रचंड प्रमाणात अंधाराचं साम्राज्य तिथं आहे या पोकळीमध्ये. वास्तविक पाहता खगोलशास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा, परंतु प्रत्यक्षात अनेक निरीक्षणातून, अनेक वर्ष सतत निरीक्षण केल्यानंतर सुद्धा मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये दुसरा कुठला ग्रह सापडलेला नाही. अलीकडे ज्या वेळेला दुर्बिणीच्या
रचनेमध्ये अतिशय मोठी प्रगती झाली, तंत्रज्ञानाची भर पडली, त्यावेळेला असं दिसून आलंय की या दोन ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये काही मोठमोठे प्रचंड दगड फिरतायत. त्याला ॲस्टेरॉइड्स असं म्हणतात. पैकी 2 ॲस्टेरॉइड्सच्या पैकी एकाच ॲस्टेरॉइडचं नाव आहे सिरीस. दुसऱ्या ॲस्टेरॉइडचं नाव काय आता आपल्या लक्षात नाही आहे. आणि यांच्यावर जीवसृष्टी असावी किंवा नाही यासाठी सुद्धा शास्त्रज्ञांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टी असेल का हा प्रश्न मानवाचं कुतूहल वाढवणार आहे आणि त्याचं निश्चित उत्तर अद्याप तरी नकारात्मक आहे. शुक्रावर जीवसृष्टी असेल का आपण स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. का तर तिथे असणारं कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण. मंगळावर जीवसृष्टी असेल का स्पष्टपणे नाही म्हणून आपल्याला सांगता येते. हे आजच्या तारखेचे आपले निष्कर्ष आहेत. कारण जीवसृष्टीचा विचार करतोय आपण पृथ्वीशी रिलेटेड. सजीवाला जगायला पाण्याची गरज आहे, प्राणवायूची गरज आहे. तसं पाणी आणि प्राणवायू जर एखाद्या ग्रहावर असेल तर तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. शिवाय तिथं असणारी प्रचंड उष्णता सजीवांना सोसेल का. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या प्राणवायूच्या प्रमाणाला, उष्णतेच्या प्रमाणाला, पाण्याच्या प्रमाणाला अनुकूल राहून पृथ्वीवर प्राणी जगतायत, वनस्पती वाढतायत. पण असं असू शकेल की ज्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता नाही. प्रचंड उष्णतेमध्ये सुद्धा काही सजीव जगू शकतात. असे असू शकेल. रोगजंतूच्या बाबतीत आपण असं पाहतो. कुष्ठरोगाचे जंतू उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा जिवंत राहतात. पण तो आपला विषय मर्यादित आहे. फक्त गुरुवर जीवसृष्टी नाही असं आतापर्यंत किंवा आजच्या तारखेला आपल्याला म्हणता येतं. आणि गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये जे ॲस्टेरॉइड्स आहेत किंवा मोठमोठाले दगड फिरतायत त्यांच्यावर सुद्धा जीवसृष्टी नाही असं आज आपण म्हणतो. नंतर गुरुचं दुसरं वैशिष्ट्य फिजिकल किंवा भौतिकशास्त्रदृष्ट्या की आपल्या सूर्यमालेमध्ये असणाऱ्या ग्रहापैकी गुरु हा आकाराने प्रचंड मोठा आहे. सर्वात मोठा ग्रह गुरु. त्याचा आकारमान पृथ्वीच्या जवळजवळ 1300 फूट मोठं आहे. आणि या गुरुग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 77.86 कोट किलोमीटर, म्हणजे 77,86,00,000 किलोमीटर गुरुचं सूर्यापासूनचं अंतर आहे. हे एवढी त्रोटक माहिती पाहिल्यानंतर आपल्याला गुरुच्या चंद्राविषयी थोडंसं बोलायचं आहे. 1610 साली प्रथम गॅलिलिओने असं शोधून काढलं की गुरुला 4 उपग्रह आहेत किंवा प्रत्यक्ष 4 उपग्रह गॅलिलिओने दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांचं निरीक्षण केले. पुढे जाऊन असं
निश्चित झालंय की गुरुला आजच्या तारखेला 67 उपग्रह आहेत. उपग्रह म्हणजे चंद्र. म्हणजे शनी खालोखाल उपग्रह जास्त असणारा दुसरा सूर्यमालेतला ग्रह म्हणजे गुरु. याच्यापेक्षा फार महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला दुर्बीण हा प्रकार नव्हता, तंत्रज्ञानाचा आज विकास झालाय तेवढा विकास झालेला नव्हता, त्यावेळेला इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट यानं असं सिद्ध केलं की आर्यभट्ट यानं असं सिद्ध केलं की गुरु हा 4332.2722 4332.2722 दिवसामध्ये सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करतो. फार आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या वेळेला एवढं तंत्रज्ञान नव्हतं, फार झालं तर रात्री अपरात्री गुरुग्रहाचं निरीक्षण आपल्याला करता येत होतं, त्याच्या असणाऱ्या आकारमानामुळं आणि त्याच्या असणाऱ्या तेजामुळं. अशा वेळी या गणितज्ञानं कसं सिद्ध केलं त्याची त्यालाच माहीत. आणि त्यानं असं स्पष्टपणे लिहून ठेवलं आणि लोकांना सांगितलं की 4332.27 दिवसामध्ये गुरु हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. फार मोठ्या आश्चर्याची बाब आहे. म्हणजे भारतीय प्राचीन खगोल निरीक्षक किती सूक्ष्म निरीक्षण करत होते, इतके दिवस लागले. म्हणजे याच्यापेक्षा अनेक दिवस जास्त प्रमाणामध्ये या माणसानं गुरुग्रहाचं निरीक्षण केलं. निश्चितच नुसतं गुरुग्रहाकडे पाहिलं आणि लगेच त्याला वाटलं की हा ग्रह सूर्याभोवती 4332 दिवसामध्ये सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करतो असं म्हणणार नाही. म्हणजे 11.86 वर्षे. म्हणजे या माणसाने, या खगोल निरीक्षकाने गुरुग्रहाचं 12 वर्षापेक्षा अनेक वर्ष सतत निरीक्षण केलं असलं पाहिजे. नंतर फक्त भारतामध्येच असं नाही तर प्रत्येक भूभागामध्ये ज्या वेळेला लोकांनी नवीन मतं मांडली त्यावेळी त्यांना त्रास झाला. विशेष करून प्रस्थापित किंवा जुन्या मतांचा पुरस्कार करणारे लोक यांचा त्रास झाला. तसं गॅलिलिओने सुद्धा जेव्हा सांगितलं की गुरुला 4 उपग्रह आहेत आणि मी ते पाहिलेले आहेत, मी तुम्हाला दाखवू शकतो, आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन गॅलिलिओनं सांगितलं की सूर्य हा केंद्र आहे आणि सूर्याभोवती हे सगळे ग्रह फिरत आहेत. गुरुग्रहाभोवतीचे 4 चंद्राचं स्पष्टीकरण करत असताना त्याच्या अशी खात्री पटली की अर्थ इज नॉट द सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम. आणि त्याने तसं सांगितलं की पृथ्वी हा केंद्रबिंदू नाही ग्रहमालेचा. आणि मग जो आगडोंब उसळला की त्याला जगणं मुश्किल झालं. अरे हा धार्मिक मतांच्या विरुद्ध सांगतो. मला सांगायचंय का, हे केवळ भारतातच होत नाही, जगाच्या पाठीवर चाललेलं आहे. आणि मग पुढे जाऊन गॅलिलिओला माफी मागावी लागली. नाही बाबा, मी काय म्हणतो त्यात काय फारसं तथ्य नाही.
आणि तुम्ही म्हणताय तसंच खरं आहे की पृथ्वी केंद्र आहे आणि बाकीचे सगळे ग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. पण आजच्या मितीला हे स्पष्ट झालेलं आहे, ते काय पुन्हा आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही. नंतर गुरुग्रह स्वतःभोवती 9 तास 55 मिनिटामध्ये किंवा त्याहीपेक्षा सूक्ष्म पद्धतीने म्हटलं की गुरुग्रह स्वतःभोवती 9 तास 55 मिनिटे 27 सेकंदामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजे गुरुग्रहावरचा दिवस हा 9 तास 55 मिनिटाचा किंवा 9 तास 55 मिनिटाचा आहे, रिलेटेड टू द अर्थ डे, पृथ्वी सापेक्ष. आणि नंतर असंही काही वेळेला बराच प्रयत्न झाला की गुरुग्रहावर जे चंद्र आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा चंद्र युरोपा म्हणा, लिओ म्हणा, गॅनिमेड, कॅलिस्ट्रो यांच्यावर कुठेतरी जीवसृष्टी असावी, त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न झाला. बरेच तर्क मांडले गेले, परंतु निश्चित उत्तरापर्यंत अजून आपण आलेलो नाही. नंतर एक महत्वाची गोष्ट, जुनो या नावाचं यान गुरुकडे सोडण्यात आलेलं आहे. आता थोडंसं विषयांतर करायचं आहे आपल्याला. रोमन भाषेमध्ये गुरुग्रहाला देवता मानलेला आहे. भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा रोमन संस्कृतीमध्ये. आणि त्यांची अशी समजूत आहे, आपली सगळ्याची समजूत आहे की रोमन साम्राज्याचं रक्षण हा ग्रह करतो आणि त्याला नाव दिलेले ज्युपिटर. आणि या ज्युपिटरच्या बायकोचं नाव जुनो, आणि म्हणून त्याच्याकडे जे यान पाठवलेलं आहे त्या यानाला नाव दिलेलं आहे जुनो. हे नाव देण्यामागं सुद्धा बराच उद्देश आहे. आपल्या नवऱ्याच्या खोडी काय काय आहेत हे बायकोला चांगलं माहीत असतं, किंवा आपल्या बायकोच्या आपल्या लेकरांच्या काय खोडी आहेत हे नवऱ्याला बापाला माहीत असतं. अजून थोडंसं विषयांतर करतोय की या गुरुग्रहावर वायूंची अनेक आवरण आहेत. इतके आवरण आहेत की यानापासून निघालेले प्रकाशकिरण त्या गुरुच्या संपूर्ण अंतरंगामध्ये पसरू शकत नाहीत. म्हणून निदान या यानाला जर आपण जुनो असं नाव दिलं तर बायकोला का होईना गुरु ग्रह आपल्या सगळ्या खोड्या, आपले सगळे गुणधर्म दाखवत. जरा विनोदाचा भाग बाजूला ठेवूया, पण गुरुवर जे अंतराळ यान पाठवलेले आहे त्याचं नाव जुनो आहे. आणि जुनो ग्रहानं सपाटा म्हणजे सपाटा लावलाय की सारखे अव्याहतपणे पृथ्वीकडं गुरुग्रहावरची छायाचित्र टिपलेली तो पाठवतो. त्यामुळं गुरुग्रहावरची होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत आणि आपल्याला माहीत आहे त्यामध्ये सारखी भर पडत आहे. एक महत्त्वाची बाब आहे की या गुरुग्रहावर बाकींच्या ग्रहासारखीच मोठमोठी वादळे होतात. एक वादळ असं सध्या चालू आहे गुरुग्रहावर की गेली 350 वर्ष झाले हे वादळ चालू आहे. थांबायचं नाव घेत नाही. केव्हा थांबेल सांगता येत नाही. जेव्हा थांबेल त्यावेळेला
अवकाशातलं यान आपल्याला त्याची माहिती कळवेल. आणि या वादळामुळं गुरुग्रहावर तांबूस रंगाचा पट्टा दिसतो. गुरुग्रहाच्या केंद्राकडचा जो भाग आहे तो काहीसा खडकाळ आहे. रोमन संस्कृतीप्रमाणे गुरुग्रहाला शनीचा भाऊ मानलेला आहे. गुरुग्रहाचं वैशिष्ट्य एवढं आहे, हा वजनानं मोठा आहे, जास्त आहे. आकारानं पण जास्त, आपण पाहिलंच तसं वजनानं पण जास्त आहे. तो एवढा जास्त आहे की आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांचं वजन केलं तर त्याच्या 2.5 पट गुरुग्रहाचं वजन होते. म्हणून विनोदानं आपल्याला असं म्हणता येईल की ज्या व्यक्तीला गुरुग्रह चांगलं आहे त्याचं वजन जास्त असते, म्हणजे तो जाडजूड असतो अशातला भाग नाही, किंवा समाजात त्याचं वजन जास्त असते. का तर सगळ्या ग्रहांचं वजन केल्यानंतर जे वजन भरल त्याच्या 2.5 पट गुरुचं वजन आहे. आणि गुरुची घनता 1.32 पर सेंटीमीटर क्यूब एवढी आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा गुरुची घनता जास्त आहे. इतर ग्रहाप्रमाणेच गुरुग्रहावर हायड्रोजन, हिलियम आणि काही प्रमाणामध्ये अमोनिया या वायूंचं अस्तित्व आहे. मगाशी आपण सिरीस आणि वेस्टा ही 2 ॲस्टेरॉइड्स पाहिले. दुसऱ्या ॲस्टेरॉइडचं नाव आपल्याला लक्षात नव्हती, त्यात लक्षात आले. एकाचं नाव आहे सिरीस आणि दुसऱ्याचं नाव आहे वेस्टा. आणि या ॲस्टेरॉइड्सवर, ॲस्टेरॉइड्स म्हणजे कोण म्हणलो आपण, मंगळ आणि गुरुच्या मध्ये असणारे अवकाशातले मोठे दगड, ॲस्टेरॉइड्स. आणि या ॲस्टेरॉइड्सवर ज्वालामुखींचा उद्रेक सतत चालू आहे. मंगळावर ज्वालामुखीचा उद्रेक आहे, तसंच या ॲस्टेरॉइड्सवर ज्वालामुखीचा उद्रेक चालू आहे. म्हणजे या ॲस्टेरॉइड्सवर सजीव सृष्टी असण्याची शक्यता सुतराम नाही. नंतर गुरुग्रहाची एवढी खगोलीय माहिती घेतल्यानंतर आपल्याला थोडी गुरुग्रहाची फलज्योतिषाची माहिती घ्यायची. या खगोलीय माहितीचा उपयोग आपल्याला त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याच्यासाठी करून घेता येतो. दॅट इज वाय माझा असा आग्रहानं सांगणं आहे की जे कोणी आपल्यासारखे फलज्योतिषाचा थोडाफार अभ्यास करतात त्यांनी ग्रहांच्या फलिताप्रमाणेच ग्रहांच्या खगोलशास्त्रीय स्थितीचा, खगोलशास्त्रीय माहितीचा जास्तीत जास्त अभ्यास करावा, ती माहिती संकलित करावी. म्हणजे त्याचा आपल्याला मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासताना जास्त उपयोग होईल. त्रोटक माहिती. गुरु हा शब्द दुसऱ्या अर्थानं आपल्याला नेहमी व्यवहारामध्ये वापरला जातो. गुरु म्हणजे आपण ज्याला गुरु केले तो गुरु. मुळात गुरु म्हणजे मोठा. व्याकरणामध्ये किंवा काव्यशास्त्रामध्ये लघु गुरु हा एक शब्द आहे, प्रकार आहे. दीर्घ अक्षर असेल तर त्याला गुरु अक्षर म्हणायचं, लघु अक्षर असेल तर त्याला, ह्रस्व अक्षर असेल तर त्याला लघु म्हणायचं. आणि या लघु गुरु अक्षरावर बरेच वृत्त अवलंबून आहेत, शार्दूल, युक्लिड, पृथ्वी वगैरे वगैरे. इथं आपण फार मोठा घोटाळा करतोय.
व्यावहारिक जीवनातला किंवा आपल्या वास्तविक जीवनातला गुरु वेगळा आणि गुरु ग्रह वेगळा. वास्तविक जीवनामध्ये गुरु पहिल्यांदा आपला कोण गुरु असेल तर सर्वसामान्यपणे आई हा आपला गुरुच आहे. वडील हे आपले गुरुच आहेत. या रोजच्या जीवनामध्ये जो आपल्यापेक्षा वयाने मोठा आणि स्पष्ट शब्दात सांगायला म्हटलं की जो आपल्यापेक्षा अनुभवाने समृद्ध तो गुरु. आणि म्हणून आपली आई, आपला बाप, आपल्यापेक्षा थोरला भाऊ बहीण हे निसर्गानंच आपल्यापेक्षा अनुभवानं जास्त मोठे असणार आहेत, समृद्ध असणार आहेत, आणि म्हणून त्यांना गुरु मानले. गुरुचे व्यावहारिक जीवनामध्ये दोन प्रकार आहेत. एक आत्मगुरु आणि दुसरा परागुरु. आत्मगुरु हा त्या व्यक्तीचा वडील असतो. इकडं आपण थोडंसं धर्मशास्त्राकडे वळलोय, कारण त्याची पण थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे. का पाहिजे तर या गुरु शब्दाचा आणि वास्तविक गुरुग्रहाचा कसा संबंध नाही हे आपल्याला पाहिजे. आत्मगुरु म्हणजे वडील. दुर्दैवानं ज्याचे वडील मेले, हे घडणारच आहे, सृष्टीचं चक्र आहे. आणि मग हिंदू धर्मामध्ये श्राद्ध हा प्रकार आहे. ती व्यक्ती मेल्यानंतर ज्या तिथीला मेली त्या तिथीला त्याचं श्राद्ध घालावं, म्हणजे त्याला आठवावं, त्यानं आपल्यावर काय उपकार केले असतील तर त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यावेळेला बडजी म्हणतात की आत्मगुरूचं नाव घ्या. आत्मगुरू म्हणजे स्वतःचे वडील. आणि परागुरु म्हणजे ईश्वरी शक्तीचं ज्ञान करून देणारा गुरु. आता ते घटक आपल्या अभ्यासामध्ये राहिले नाहीत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे याचा अभ्यास शिकवणाऱ्या गुरुला परागुरु असं म्हणतात, की जी व्यक्ती आपल्याला ईश्वरी शक्तीचं ज्ञान करून देते. आणि नंतरचा आहे तो मोक्ष गुरु. हा तिसरा प्रकार, की जो आपल्याला गुरु मंत्र देतो, आपल्या कानामध्ये सांगतो. पहिला गुरु बाप, मुंजीमध्ये आपल्या कानामध्ये गायत्री मंत्र वडील सांगतात, म्हणून त्याला आत्मगुरु म्हटले. आणि गुरुमंत्र देणे, पोथ्या पुराण सांगणे, चांगलं वागण्याचा सल्ला देणे, उपदेश करणे, असा जो गुरु असतो त्याला मोक्ष गुरु म्हणतात. आत्मगुरु, परागुरु आणि मोक्ष गुरु ही गुरु मंडळी वेगळी. आणि आकाशातला गुरु ग्रह वेगळा. योगायोगानं अनुभवाच्या आधारावर ह्यांना आपण गुरु म्हटलोय, परंतु त्या गुरुग्रहाचे गुणधर्म आणि आपले हे जे आतापर्यंत आपण सांगितले आत्मगुरु, परागुरु, मोक्षगुरु, या गुरूंचे गुणधर्म फार वेगळे. गुरुचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगितले. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असे श्लोक आहेत. त्या श्लोकांचा खरा अर्थ आपल्याला तेव्हा कळतो ज्या वेळेला आपण आकाशातल्या गुरुची सगळी भौतिक आणि फलितांची माहिती पाहतो. सूर्यानंतर जबरदस्त प्रभाव पाडणारा ग्रह असेल माणसाच्या जीवनावर तो गुरु ग्रह आहे. कुठलाही धार्मिक संस्कार होत असताना गुरुबळ पाहिलं जातं. हे आपण आता पुन्हा
नंतरच्या अभ्यासामध्ये येणार आहे 4था गुरु, 8वा गुरु, 12वा गुरु वगैरे. त्याहीपेक्षा पहिला धार्मिक संस्कार मुंज. आजकाल तो संस्कार लोप होत चाललाय, परंतु काही जातीमध्ये अजून तो टिकून आहे. मागे हिंदू धर्मामध्ये सगळ्यांनाच हा संस्कार असायचा. जुन्या काळामध्ये सगळ्यांना असायचा. त्यावेळेला मुंज या संस्काराच्या वेळेला बापाला गुरुबळ आहे का नाही बघत होते, किंवा अजून सुद्धा बघतात. म्हणजे बापाला जर 4था, 8वा, 12वा गुरु असेल तर त्या मुलाला मुंज लाभत नाही. असं लाभणे न लाभणे हे सगळ्यात सापेक्ष गोष्टी येतात. म्हणून जो आपल्याला ज्ञान देणार आहे, जो आपला गुरु होणार आहे, त्याला सुद्धा गुरुबळ आहे का नाही हे फार महत्वाचं आहे. संकल्प आहे. देशकालो संकीर्त्य अमुक राशी स्थिती चंद्रे अमुक राशी स्थिती देवगुरु शेषेशु. देवगुरु म्हटल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा या राशीत गुरु असताना, या राशीत चंद्र असताना मी माझं धार्मिक कार्य करतोय. म्हणजे इतकं गुरुग्रहाचं राशीनिष्ठ फळ अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि शेषेशु ग्रहेशु म्हटले, उरलेले ग्रह म्हणजे गुरुशिवाय इतर जसे असतील तसे, असं म्हणून आपण संकल्प पूर्ण करतो. तो भटजीचा विषय आहे. म्हणजे धार्मिक संस्काराच्या वेळेला कोणतेही महत्त्वाचं काम होत असताना, करत असताना, संस्कार करत असताना गुरुबळाला नितांत महत्त्व दिले गेलेले आपल्या धर्मशास्त्रामध्ये. आता हे झाल्यानंतर फलज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला 2 राशी दिल्या. एक कर्करास एक धनुरास आणि दुसरी मीनरास. या 2 राशी गुरुग्रहाच्या स्वगृहीच्या राशी आहेत. या राशीमध्ये गुरु असताना तो स्वगृही असं म्हटलं जातं. आणि कर्क ही त्याची उच्च रास आहे. म्हणजे ज्या वेळेला गुरु कर्क राशीत असतो त्यावेळेला तो स्वतःच्या उच्च राशीत असतो, आणि ज्या वेळेला गुरु मकर राशीमध्ये असतो त्यावेळी तो स्वतःच्या नीच राशीमध्ये असतो. सगळ्या ग्रहाप्रमाणेच गुरुच्या मालकीची 3 नक्षत्र आहेत. एक पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. ही गुरुच्या मालकीची नक्षत्र आहेत. म्हणजे चंद्र या 3 नक्षत्रापैकी एखाद्या नक्षत्रात जन्माला आल्यानंतर, हे असल्यानंतर जर त्या बालकाचा, जातकाचा जन्म झाला तर त्या बालकाला, त्या जातकाला जन्मतः गुरु महादशा मिळते. आणि एका राशीतून भ्रमण, आणि ती महादशा 16 वर्षाची असते विंशोत्तरी पद्धतीने. म्हणून मी प्रत्येक ग्रहाच्या वेळेला सांगतोय की प्रत्येक माणसाला सगळ्या ग्रहांच्या महादशा भोगायला मिळणार नाहीत. मॅथमॅटिकली प्रत्येक वेळेला आपण म्हणतोय. आणि जर सगळ्या ग्रहांच्या महादशा भोगायला मिळायला लागतील तर त्या माणसाला 120 वर्ष जगावं लागेल. ही महादशा ज्या वेळेला निर्माण झाल्या, कदाचित त्यावेळेला माणसाचं सरासरी आयुष्यमान 100 वर्षापेक्षा जास्त असावं. आणि अष्टोत्तरी महादशा पण आहेत. अशा पद्धतीनं थोडक्यात गुरुच्या असणाऱ्या 2 स्वराशी धनु आणि मीन, गुरुची असणारी उच्च रास कर्क, गुरुची असणारी नीच रास मकर, आणि यामध्ये ज्या वेळेला तो 5 अंशावर असतो त्यावेळेला तो परमोच्च अंशावर असतो असं म्हणायचं. म्हणजे कर्केत 5 अंशाचा असेल किंवा मकरेत 5 अंशाचा असेल तर तो परमोच्च आहे. आणि गुरुचे नक्षत्र पुनर्वसू,
विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. की आपण आता फलज्योतिषाची माहिती हळूहळू पाहायला लागलो. गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा करावा लागणारा काळ आणि गुरुचा स्वतःभोवती फिरण्याचा आहे, गुरुचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि गुरुचा 12 राशीतून फिरण्याचा काळ जवळजवळ एकच आहे, 11.86 वर्षे. आता गुरुग्रहाचं कारकत्व आपण पाहू. मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे गुरु हा सर्वात महत्वाचा ग्रह आहे. त्याचंच आपण पुन्हा एकदा रिपिटेशन करतोय की गुरु हा प्रसिद्धी देणारा ग्रह आहे. आपण पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो तुम्हाला, व्यवहारातल्या गुरु शब्दाचा आणि या गुरुग्रहाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. एखाद्याला जर गुरु अनिष्ट असेल, राशी परत्वे, लग्न परत्वे, त्याचा अर्थ असा नाही की त्यानं जाऊन आपल्या गुरुला फार मोठी दक्षिणा द्यावी, गुरुची सेवा करावी, हा विषय नव्हे. आणि दुसरा एक विषय जोडला गेलेला आहे गुरुग्रहाचा आणि दत्त दैवताचा. तो पण विषय इथं येत नाही. काल का असं आपण कसं म्हटलं की मंगळ ग्रहाचा आणि गणपती उपासनेचा अर्थार्थी संबंध नाही, त्याचप्रमाणे गुरुग्रहाचा आणि दत्ताच्या उपासनेचा संबंध नाही. आपण दत्ताची उपासना करू, जगातल्या इतर लोकांनी काय करायचं? म्हणून कोणताही ग्रह अनिष्ट असणारा त्याची उपासना करण्याचा प्रकार सगळ्यात चांगला महत्वाचा म्हणजे त्या ग्रहाची मनापासून प्रार्थना करणे. अजून एक भ्रम आहे की या गुरुला देवांचा गुरु, देवगुरु म्हटलंय. बरेच फलज्योतिषी असं म्हणतात, हेही चुकीचं आहे. देवांचा पण गुरु, प्रत्यक्षात गुरु हा सूर्यमालेचा एक घटक आणि तो देवांचा गुरु कसा असतो तो त्याच्या श्रद्धेपोटी आपण म्हणू ठीक, पण गुरु ग्रह हा देवांचाही गुरु नाही. कारण त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हटले देवाणांच उशिरांच नाहीये. गुरु हा देवांचाही गुरु नाही, गुरु हा आपलाही गुरु नाही, फक्त मोठा आहे आणि अनुभवाने समृद्ध आहे, म्हणून त्या गुरुग्रहाला महत्व आहे. म्हणून कोणाच्या श्रद्धेला तडा पोहोचवण्याचा माझा हेतू नाही, परंतु गुरुग्रहाचा आणि दत्ताच्या उपासनेचा, दत्तोपासनेचा प्रॅक्टिकली काही संबंध नाही. नंतर त्याच कोष्टकामध्ये आपल्याला गुरुग्रहावर उपाय सांगताना हरभऱ्याची डाळ, साखर वगैरे दान करा, अमकं तमकं सांगितलंय. तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. आपण आता गुरुच्या कारकत्वाकडे यायचं आहे. गुरु प्रसिद्धी देतो. गुरु फार महत्वाचा ग्रह आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु हा माणसाची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती करतो. प्रगती या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. अधोगती म्हटलं की माणसं दचकतात. ज्यामध्ये आपण मागे मागे येतो त्याला आपण अधोगती म्हणतो आणि प्रगती पुढे पुढे जातो त्याला प्रगती म्हणायचं. प्रगतीचं कारकत्व, आता आपण फक्त कारकत्वाचा विचार करतोय, कारण फळ सांगतात असताना भावात भावपतेश्च कारक वशात आपण मागे अनेक वेळेला हे सूत्र वापरले. भाव, भावपती आणि कारकत्व पैकी आपण गुरुग्रहाच्या केवळ कारकत्वाचा विचार करतोय. तर गुरु हा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीचं कारकत्व आहे. त्याचप्रमाणे गुरु हा वैवाहिक जीवनाचं कारकत्व आहे. जन्मतःच ज्या व्यक्तीला गुरुबळ फार कमी आहे, जन्मतः गुरुबळ नाही, डेफिनेटली
आपण असं समजायचं की त्या माणसाला वैवाहिक जीवन सुखाचं नाही. विवाह होणे आणि वैवाहिक सौख्य असणे यामध्ये फार मोठा फरक आहे. आईबाप हयात असणे आणि आईबापांपासून सुख मिळणे, भाऊ असणे, बहीण असणे, त्यांच्यापासून सुख मिळणे, ह्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. तसंच विवाह होणे आणि वैवाहिक जीवनामधलं स्वास्थ्य आणि समाधान या दोन वेगळ्या गोष्टी येतात. आणि वैवाहिक जीवनातल्या स्वास्थ्याचं, समाधानाचं कारकत्व गुरुग्रहाकडे आहे. नंतर आपण आता थोडंसं विषयांतर करूया. त्या व्यक्ती म्हणजे आपण काय म्हटलो होतो, ज्याला गुरुबळ चांगले त्याची प्रगती होते, वैयक्तिक प्रगती होते, व्यावसायिक प्रगती होते, त्याला प्रसिद्धी मिळते, त्याचं वैवाहिक जीवन सुखाचं जातं. आता गुरुबळ चांगले म्हणजे काय, तर गुरु धनु राशीत आहे, गुरु मीन राशीत आहे, गुरु कर्क राशीत आहे तो जन्माला त्यावेळेला. म्हणून गुरुबळ आहे का, थोड्या प्रमाणात आहे म्हणावं लागतं, पूर्णपणे नाही. कारण भावात भावपतेश्च कारक वशात, कारकत्व ठीक आहे, भावाप्रमाणे पण ग्रह फळ देतो. आता नैसर्गिक कुंडलीमध्ये गुरु ग्रह अजून त्याच्यापेक्षा थोडा तुम्हाला स्पष्ट करत सांगतो. इथे एकाच ग्रहाला 2 राशी दिल्यात बऱ्याच वेळेला. सूर्याला सिंह रास आणि चंद्राला कर्क रास सोडले तर बाकी बुध, शुक्र, गुरु, शनी या एक ग्रहाला 2 राशी दिल्यात. मग नक्की आपल्या कुंडलीमध्ये त्या ग्रहाची रास कोणची धरायची, स्वगृह कुठलं धरायचं. समजा एखाद्याचं मेष लग्न आहे, त्याच्या भाग्यात पण 9 आकडा येतो, व्ययात पण 9 आकडा येतो. एखाद्याचं वृषभ लग्न आहे, अष्टमात 9 आकडा येईल, लाभात 9 आकडा येईल, हे 12 आकडा येईल. मग नक्की कुठली गुरुची रास त्यावेळेला स्वगृहीचं धरायचं आपण, तर जन्मलग्नापासून जो आकडा पहिल्यांदा येतो, पाहणे, जन्मलग्नापासून जो आकडा पहिल्यांदा येतो किंवा जी रास पहिल्यांदा येते त्या राशीचा स्वामीचं जास्त फळ आपण त्या ग्रहाकडे द्यायचं. उदाहरणतः मेष लग्न आहे, तर मेष लग्नाला पहिल्यांदा 9 आकडा येईल आणि नंतर 12 आकडा येईल. म्हणजे धनुरास ही गुरुच्या बाबतीत मेष लग्नाला जास्त प्रभाव करणारी रास ठरली. एखाद्याचं मिथुन लग्न आहे, त्याच्या सप्तमामध्ये 9 आकडा येईल आणि दशमामध्ये 12 आकडा येईल. तर त्या व्यक्तीला पहिल्यांदा धनुरास आणि नंतर मीन रास गुरुच्या फळासाठी पाहिजे. एखाद्याचं धनु लग्न आहे, सुरुवातीलाच आकडा आला 9, म्हणून संपूर्ण कुंडली त्या माणसाची तनुस्थानावर, कारण लग्नेश अत्यंत महत्वाचं आहे कुंडलीमध्ये, तर संपूर्ण कुंडली धनु लग्नाच्या माणसाची गुरुग्रहावर अवलंबून असते. आणि एक्झॅक्टली याच्या उलट मकर लग्न आहे, तर पहिल्यांदा मीन रास त्याला गुरुची फळ जास्त देईल आणि नंतर धनुरास त्याला गुरुची फळ जास्त देईल, शुभ किंवा अशुभ. हे आपण कशासाठी पाहिलं होतं, ग्रह शुभ किंवा अशुभ. प्रत्येक लग्नाप्रमाणे कुठला ग्रह शुभ आणि कुठला ग्रह अशुभ हे वेगळं वेगळं त्याची फळ आहे. गुरु सदा सर्व काळ शुभ फलदायी ठरत नाही. दिसणे टाके, गुरु
सदा सर्व काळ शुभ फलदायी ठरत नाही. जर एखाद्याचं वृषभ लग्न असेल तर त्याला गुरु शुभ फलदायी ठरणार नाही पूर्णपणे. का तर तो त्याचा अष्टमाधिपती झाला. जर एखाद्याचं कन्या लग्न असेल तर त्याचे चतुर्थाचे कारकत्व केंद्राधिपती म्हणून त्याला दोष येतो. केंद्राधिपती शुभ असेल तर चांगली फळं देत नाही आणि सप्तम स्थान मारक स्थान म्हणून चांगली फळं देत नाही. म्हणून कन्या लग्नाला, मिथुन लग्नाला, वृषभ लग्नाला गुरु म्हणावा तेवढी शुभ फळं देणार नाही. गुरु जास्तीत जास्त फळं चांगली कोणाला देईल? मेष लग्नाला देतो, सिंह लग्नाला देतो. का तर मेष लग्नाला भाग्याचं कारकत्व गुरुकडे जातं, सिंह लग्नाला पंचमाचं कारकत्व गुरुकडे जातं आणि सगळ्यात जास्त चांगली फळं कुठल्या लग्नाला मिळतील तर धनु लग्नाला मिळतील. ज्या व्यक्तीचं धनु लग्न आहे त्याला गुरुची शुभ फळं चांगली मिळतील. त्यात मूळ कुंडलीमध्ये जर गुरु चांगल्या स्थितीत, चांगल्या गतीत, चांगल्या ग्रहांच्या युतीत, प्रतियोगात असेल तर अशी माणसं कमालीची म्हणजे कमालीची भाग्यवान फसतात, प्रगती होते. म्हणून सिंह, धनु अशा लग्नांच्या वेळेला आपल्याला गुरुग्रहाचा जास्त विचार करावा लागतो. आपण थोडं विषयांतर होते, परंतु गुरु शुभ किंवा अशुभ हे स्पष्ट करून सांगण्यासाठी आपण थोडंसं आपल्या विषयापासून बाजूला आलो, गुरुच्या कारकत्वापासून बाजूला आलो. म्हणजे गुरु शुभ किंवा अशुभ ठरवण्यासाठी त्याचं लग्न कोणतं हे पहिल्यांदा बघायचं, त्या गुरुग्रहाची गती कशी आहे बघायचं. सर्वसाधारणपणे गुरुग्रह रोज 12 कला फिरतो. जर त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, 9, 10, 8 पर्यंत गती ठीक आहे, 13 पर्यंत ठीक आहे, 14 पर्यंत ठीक आहे. पण त्यापेक्षा जर गती जास्त असेल गुरुग्रहाची दैनिक सरासरी गती, तर हस्तरेषेप्रमाणच किंवा एक आपल्याकडे म्हण आहे अति सर्वत्र वर्जय, त्याप्रमाणे तो गुरु त्या व्यक्तीला चांगली फळं देणार नाही. अतिचर गतीनं आलेला गुरु चांगली फळं देत नाही. आज आपण मार्च एप्रिल 2020ला ते पाहतोय. गुरुची बाकीची जी नावं आहेत ते आपल्याला पाहायची राहिली. त्यामध्ये गुरुला मंत्री म्हटले, नंतर देवगुरु म्हटले, वाचस्पती, सुराचार्य, देवेज्य, ईज्य, अमर, मंत्री, जीव, अंगिरस, प्रशांत, बृहस्पती, वाचापती, सुरगुरु आणि हयारूढ. हय म्हणजे घोडा, घोड्यावर स्वार झालेला त्याला हयारूढ म्हणायचं. देवगुरु, मंत्री, वाचस्पती इत्यादी गुरुची नावं आहेत. मग यामध्ये एक नाव आहे जीव. जीव रक्षक आहे गुरु. आणि निश्चितपणे पहा, काही वेळेला म्हणण्यापेक्षा नेहमीसाठी, ज्या वेळेला गुरु अतिचर गतीमध्ये असतो किंवा स्तंभे असतो, जास्त करून अतिचर गतीमध्ये असतो, त्यावेळेला प्राणहानी जास्त होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते आज ताब्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, पहिल्या आठवड्यापर्यंत गुरुग्रहाची गती जास्त आहे आकाशामध्ये. प्राणहानीचं प्रमाण जास्त चाललेलं आहे. मेदिने भविष्याचा हा एक महत्त्वाचं सूत्र आहे की अतिचर गतीनं जर गुरुग्रह असेल तर प्राणहानी होते. म्हणून गुरुग्रहाचं दुसरं नाव जीव दिलंय, जीव आहे. आता या गुरुचा वैवाहिक जीवनाशी संबंध आपण पाहिला आणि कुठल्या लग्नाला गुरु कशी फळं देतो. आणि इतर सर्व ग्रहाप्रमाणे स्तंभी गुरु कमालीचा म्हणजे कमालीचा अशुभ ठरतो.
गुरु वक्रे असला परवडला, काही वेळेला अतिशय गतीचा परवडला, थोड्या कमी गतीचा परवडला, पण स्तंभी गतीचा गुरु म्हणजे त्या माणसाचं आयुष्य कुठल्या न कुठल्या कारणानं शापित झालेलं असतं. अनेक पत्रिका पहा, आपल्याकडं पत्रिका बघायला बरेच लोक येतात. त्या माणसाला काही विचारायची गरज नाही, पण तो माणूस स्वतः सांगत असतो की मला या गोष्टीचा अतिशय त्रास आहे. ती गोष्ट त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुच्या अंमलाखाली आलेली असते. इतर सर्व ग्रहाप्रमाणेच स्तंभी गुरु हा अत्यंत अशुभ फलदायी ठरतो. मग तो भले कर्क राशीत असो, धनु राशीत असो किंवा मीन राशीत असो, इथे राशी बलाला अर्थ राहत नाही. नंतर गुरु वैवाहिक जीवनाचं कारकत्व आहे. त्याचप्रमाणे गुरु हे विद्येचं आणि शिक्षणाचं कारकत्व गुरुकडे आहे. ज्याला गुरुबळ चांगलं, त्याचं शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं, त्याला विद्या चांगली येते. आता सगळ्यांनीच इंजिनियर व्हायला पाहिजे, सगळ्यांनी डॉक्टर व्हायला पाहिजे, सगळ्यांनीच चार्टर्ड अकाउंट व्हायला पाहिजे असं नव्हे. त्या त्या व्यक्तीच्या आवडीनुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आर्थिक स्थितीनुसार त्या व्यक्तीचं शिक्षण होत असतं. विशेष करून आवडीनुसार. कोणाला गणिताची आवड आहे, कोणाला भाषेची आवड आहे, पण ज्याला गुरुबळ चांगला आहे त्याचं शिक्षण चांगल्या पद्धतीने पार पडतं. व्यक्ती सुविद्य म्हणून ओळखली जाते. विद्यापती गुरु, विद्यार्थी म्हणत नाही, विद्यापुत्र म्हणत नाही, गुरु विद्यापती. विद्येवर गुरुचं पूर्ण स्वामित्व आहे. विद्येमध्ये निपुण करण्याचं काम गुरुच आहे. तसंच गुरु संततीचं कारकत्व आहे. पुन्हा एकदा नीट सांगतो की ज्या व्यक्तीला गुरु स्तंभ आहे, दूषित आहे, त्या व्यक्तीला संततीच्या बाबतीत काही ना काहीतरी झटके बसलेले असतात. संतती होणार नाही असं नव्हे, संतती सुखासुखी न होणं, स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे संतती उंडगी निघणं किंवा त्या संततीच्या आयुष्यामध्ये काहीतरी उणीव असणं, संततीमध्ये मतभेद असणं, हे ज्या व्यक्तीला गुरुबळ नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतं म्हणजे घडतं. स्थान पृथ्वी आपण अजून गुरुची फळं पाहिलेली नाहीये, फक्त गुरुचं कारकत्व आपण पाहतोय. म्हणजे गुरु संततीचं कारकत्व आहे. सगळीच मुलं होतील असं नव्हे. आपण विनोदानं म्हणतो, मागे मी एकदा दोन म्हणले की ज्या स्त्रीला गुरुबळ चांगले ती अष्टपुत्रा सौभाग्यवती होईल असं नव्हे. कदाचित तिला 5-5, 6-6 मुली, एखादा मुलगा होईल. आणि आजच्या काळामध्ये आता 5 मुलीवर 5-5 मुली, 6-6 मुलं, किंवा संततीची संख्या मॅक्झिमम 2, एकावरच आपण आता भागवतो. तसं भटजींच्या बाबतीमध्ये एक वैगुण्य निर्माण केलं ह्या काळामध्ये. 3 मुलीवर मुलगा किंवा 3 मुलावर मुलगी शांती करायला सांगितलंय. पण आता एवढा योग कोणी येऊ देत नाही. म्हणजे 4-4 आपत्ती कोणी होऊ देत नाही. म्हणजे थोडं भटजीचं नुकसान केलं अलीकडच्या काळात. गुरु संततीचं कारकत्व आहे. संतती होते, संतती भाग्यवान निपजते. आणि संतती जर गुरु बळ नसेल, गुरुग्रहाची अकृपा असेल, तर संततीच्या बाबतीत गुरु माणसाला असमाधानित होतो. बऱ्याच वेळी पाहतो की अक्षरशः मुलं बापाला, आईला लाथा घालतात. योगायोगानं जर बापाचं पेन्शन असेल, आईला पेन्शन असेल,
तर त्यांचं ATMचं कार्ड पोरांजवळ असतं. निम्म्यापेक्षा जास्त घरातली परिस्थिती विनोदाचा भाग नाही, चाललेली परिस्थिती तुम्हाला सांगतो. निम्म्यापेक्षा पेन्शनधारकाची स्थिती असं आहे की त्यांचीच पोरं ATM मध्ये जातात, पैसे काढून येतात, म्हाताऱ्याच्या किंवा म्हातारीच्या हातामध्ये 5-50 रुपये टेकवतात आणि ह्याच्यावर तुझं भागवा असं म्हणतात. का तर त्याचा बृहस्पती फार बिघडलेला असतो, मुलाचा नव्हे त्या व्यक्तीचा. आणि अजून याच्या पुढे जाऊन सांगतोय, गुरुबळ नसणाऱ्या मुलांच्या गुरुबळ ज्याला नाही अशा व्यक्तीची मुलं त्याच्या तोंडावर थुंकतात. लिसन मी, ऐका, याच्या मागं सुद्धा शास्त्रीय कारण आहे. कारण गुरु जसं प्रसिद्धीचं कारकत्व आहे, विद्येचं कारकत्व आहे, वैवाहिक जीवनाचं कारकत्व आहे, तसं गुरु पहिल्यांदा कारकत्व असेल तर गुरु चारित्र्याचं कारकत्व आहे. आणि ज्याचा गुरु बिघडला, दूषित झालाय, ती व्यक्ती चारित्र्यभ्रष्ट होते. आणि चारित्र्यभ्रष्ट माणसाविषयी मे पॉसिबल त्याच्या दुसऱ्या चांगल्या गुणामुळे त्याला समाजात स्थान असेल, पण चारित्र्यभ्रष्ट माणसाविषयी कुटुंबामध्ये स्थान नसतं. म्हणून मी म्हणतोय की त्याची मुलं त्याच्या तोंडावर थुंकतात. ते आपल्या आईविषयी, आपल्या बापाविषयी अनादर, घृणा, तिरस्कार निर्माण होण्यामागे त्या व्यक्तीला गुरुबळ नसतं हे कारण आहे. म्हणजेच त्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं राहत नाही. नंतर बरेच ज्योतिषी म्हणतात की ज्याला गुरुबळ चांगले तो माणूस श्रीमंत होतो. टोटली रॉंग. गुरु पैसा देत नाही. गुरु संतती देतो, गुरु स्वास्थ्य देतो मानसिक, गुरु समाधान देतो, गुरु पैसा देत नाही. पैसा देण्याचं काम त्या त्या कुंडलीमध्ये त्या त्या लग्नानुसार जो लाभेश असतो, तृतीयेश असतो, त्या ग्रहाकडे आहे, गुरुकडे नाही. गुरुचा आर्थिक स्थितीचा काडीमात्र संबंध नाही. 100 पैकी 99 ज्योतिष असं म्हणतात की ज्याला गुरुबळ चांगले त्याला धनसंपदा चांगली मिळते. टोटली रॉंग. गुरुचा आणि पैशाचा अर्थार्थी काही संबंध नाही. कारण गुरुची मूळ वृत्तीच समाधानी आहे. पैसा मिळाला काय नाही मिळाला काय त्याच्या मानसिक स्थितीमध्ये काही फारसा फरक पडत नाही. गुरु भाग्यकारक गोष्टी घडवतो आणि भाग्यकारक गोष्टी घडवल्यानंतर आपल्याला वाटतं त्या माणसाकडे पैसा आहे का. पैसा गरजेचा आहे, परंतु पैसाच गरजेचा आहे असं नव्हे. पैसा आहे गरजेचा, पण पैसाच गरजेचा आहे असं नाही. चारित्र्य गरजेचं आहे आणि ते चारित्र्य गुरु देतो. दुसरी गोष्ट एक आहे गुरुची की गुरु चांगल्या सवयी लावतो. आता चांगली सवय कोणती, वाईट सवय कोणती, ही ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. पण निसर्ग नियमाप्रमाणे चांगली सवय म्हणजे नियोजित वेळी उठणे, साधारणपणे सकाळी 6:30-7 वाजता तरी उशिरा उठणे, संध्याकाळी 9:30-10 वाजता झोपणे, शाळेत जाणे, मास्तरांना नव्हे विद्यार्थ्यांना. मास्तरला तर शाळेत जावंच लागतं. शाळेत न जाता इतरत्र जाणारे मास्तर भाग वेगळा आहे. आजच्या समाजात आपण तोय पाहतो, विनोदाचा विषय येतो एक. बऱ्याच बाबतीत मास्तरकी ही साईड बिझनेस असते, मुख्य बिझनेस वेगळाच असतो. त्याचं चर्चा आपल्याला इथं करायचं नाही. परंतु गुरु चांगल्या सवयी लावतो. शाळेत जाणे, त्याशी चांगली सवय, अभ्यास करणे, आरोग्य चांगलं राखणं. म्हणजे ज्याचा गुरु चांगला आहे त्याला निश्चित चांगल्या सवयी लागतात. अशी मुलं शाळेत जातात, आरोग्य सांभाळतात, नियमितपणे वागतात, श्रेष्ठांचा मान सन्मान करतात, श्रेष्ठांचा आदर करतात.
आणि गुरूंचा आदर करतात. गुरूंचा म्हणजे कोणाचा? अनुभवी माणसाचा आदर करतात, त्याचं त्यानं सांगितलेलं ऐकून घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुच्या मुळे निर्माण होते ती माणसाच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते, पॉझिटिव्ह सेन्स. तुझं असं आहे काय? ठीक आहे बाबा, करूया आपण, चल तुझ्याबरोबर मी येतो, ठीक आहे, चांगलं आहे. सकारात्मकता. नकारात्मक माणसं आयुष्यात कधीही पुढे जात नाहीत. सकारात्मक माणसं आयुष्यात मागे पडत नाहीत. म्हणून गुरु माणसाच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करतो. आणि मंगळाची मानसिकता वेगळी, शनीची मानसिकता वेगळी, गुरुची मानसिकता वेगळी. सकारात्मकता तर आहेच आहे, परंतु संकटाचा सामना करण्याची गुरुची मानसिकता असते. संकटांचा सामना करण्याची. कशा पद्धतीनं? तर पुढल्या संकटाला समजून घेऊन, पुढल्या अडचणीला समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याची मानसिकता गुरुची असते. त्याच्यावर मात करण्याची इच्छाशक्ती गुरुकडे आहे. मंगळाची मात करण्याची पद्धत वेगळी, संघर्ष निर्माण करून मात करतो, स्पर्धा निर्माण करून मात करतो. प्रसंगी एखाद्या घटकाचा नाश करून माणूस संकटातून मोकळा होतो. गुरुची संकटातून बाहेर पडण्याची स्थिती तशी नाही, त्याची मानसिकता तशी नाही. तर संकटाला जुळवून घेऊन, परिस्थितीला जुळवून घेऊन संकटातून बाहेर पडण्याची मानसिकता असते. हा गुरुचंच महत्व सांगत असताना एक श्लोक सांगितला जातो. त्या श्लोकातला उत्तरार्ध तुम्हाला सांगतो. शिवे रुष्टे गुरुस्त्राता, गुरुहु त्राता, त्याचा संधी झाली गुरुस्त्राता. शिवे शंकर, शिवे रुष्टे गुरुस्त्राता, गुरु रुष्टेन कंचन. शंकर रागावला तर गुरु तारून नेतो, पण गुरु रागवला तर कुणी तारून घेत नाही. हे गुरुचं महात्म्य सांगताना सांगितलेले, परंतु त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला गुरु ग्रहाकडे करायचंय. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टेन कंचन. हे गुरु ह्या व्यक्तीचं महात्म्य सांगताना सांगितलेले, परंतु ते आपल्याला गुरु ग्रहाबद्दल लागू करायचंय. सगळ्या ग्रहांचं बळ आहे, पण गुरुग्रहाचं बळ नाही. कुंडली हातातून बाजूला ठेवून द्या, बाबा रे कसं तुझ्या मनाला येईल तसं वाग, कारण त्याच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता नसती. रविबळ असतं, चंद्रबळ असतं, सगळं आहे, गुरुबळ नाही. माणसाच्या आयुष्याला अर्थ नाही. गुरु जर रागावला, गुरुग्रह, तर दुसरा कुठलाही ग्रह त्या माणसाला उबदारी आणू शकत नाही. का? तर गुरुमुळे मिळणारं जे समाधान आहे, गुरुमुळे मिळणारी जी सकारात्मकता आहे, ती दुसरा कुठलाही ग्रह देऊ शकत नाही. लाभेश बलवाने भरपूर पैसा मिळेल किंवा अजून काय त्याला मिळवायचं ते मिळेल. 3, 7, 11चे मालक म्हणजे काम त्रिकोणाचे मालक बलवान आहेत, कार्यामध्ये यश येईल. गुरुबळ नसेल तर ते यश त्याला पचवता येणार नाही. लाभेश चांगला असेल, पैसा मिळेल, अजून काही गोष्टी मिळतील, पण गुरुबळ नसेल तर मिळालेला पैसा त्याच्या अंगी लागणार नाही. म्हणून दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या परिणाम गुरुग्रहाच्या कृपेमुळे कमी होतात, परंतु गुरुग्रहाच्या अवकृपेमुळे झालेले परिणाम दुसरा कुठलाही ग्रह रिकव्हर करू शकत नाही कुंडलीमध्ये. पुन्हा एकदा म्हणतोय, इतर सगळे ग्रह बिघडले तर चालतील, पण गुरु बिघडला तर त्या कुंडलीला म्हणजे त्या माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. दुसऱ्या कुठल्याही ग्रहांचे परिणाम माणसाच्या आयुष्यावर झालेली गुरुग्रहाची कृपा असेल तर कमी करता येतात.
पण गुरुग्रहामुळे झालेले दुष्परिणाम कमी करता येत नाहीत. आणि गुरुचं त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचं जे आहे मिळणं एखाद्याला टप्प्याटप्प्याने मिळतं. पहिली गेला माणूस की पहिल्या 1 वर्षामध्ये व्यक्ती 10वी पास म्हणून बाहेर पडत नाही. पहिल्यांदाच विधानसभेला उभारला की तो मुख्यमंत्री होत नाही. क्वचित प्रसंगी गोष्ट वेगळी. आज दुकान टाकली आजच्या आज कोट्याधीश होत नाही. आज शाळेत जायला लागला की सकल विद्यासंपन्न सकल गुणसंपन्न होत नाही. गुरुनं जर ऐश्वर्य दिलं टप्प्याटप्प्याने मिळतं. गुरुने विद्या दिली टप्प्याटप्प्याने मिळते. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे गुरु देतो ते कायमचं देतो. गुरु जे देतो ते कायमचं देतो, पुन्हा माघारी गुरु काढून घेत नाही. एखाद्या गरज बलवान चालत असेल, ती व्यक्ती तेवढ्यापुरते आमदार होते, पुन्हा पानपट्टीचं दुकान टाकून बसते. एकाही ग्रह एखादा चांगला असेल, त्या ग्रहाच्या जीवावर काही काळ अभिनय क्षेत्रामध्ये काम करते, प्रसिद्धीच्या क्षेत्रामध्ये राहते, पुन्हा भाड्याच्या घरामध्ये स्वतःचं आयुष्य काढते. ते मेल्यावर सुद्धा लोकांना कळत नाही की आमका मेला. परंतु गुरुचं तसं नाही. गुरुने एकदा दिलं. गुरुनं म्हणजे गुरुग्रहानं. आणि गुरु ज्ञान देतो, पण गुरु अनुभवानं ज्ञान देतो. पुस्तकातनं मिळालं ज्ञान वेगळं आणि अनुभवातनं मिळालं ज्ञान वेगळं. म्हणून आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की डॉक्टरला काय अनुभव आहे का त्या? अरे त्याच्याकडनं तो ऑपरेशन करून घ्यायला लागलाय, काय अनुभव आहे का त्याला? पाहिला अमकी केस वगैरेकडे चालली, त्याला काय अनुभव आहे का? अहो, त्या मास्टरकडे आम्ही शिकवणी लावणारे फार अनुभवी शिक्षक आहेत. म्हणजे गुरुचं ज्ञान आहे ते अनुभवाने मिळालेलं ज्ञान आहे. आणि आता या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु नियंत्रण करतो कोणाचं? गुरु माणसांचं नियंत्रण करत नाही, ते काम मंगळाचं आहे. गुरु कामगारांचं नियंत्रण करत नाही, ते पण काम मंगळाचं आहे. गुरु अजून कोणाचं नियंत्रण करत नाही, ते वेगवेगळ्या घराची काम आहेत. पण गुरु नियंत्रण करतो म्हणजे इंद्रियांचं नियंत्रण करतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ज्याला गुरुबळ चांगले त्याची इंद्रिय नेहमी त्याच्या ताब्यात असतात. एखाद्या ठिकाणी गेलाय, भजी तळा लागलेला वास आलाय म्हणून आत वाकून बघणार नाही गुरुबळ चांगला असणारा माणूस. जिभेवर नियंत्रण ठेवे. तहान लागली, कुठेही रस्त्यावर जाता जाता पाणी पिणार नाही. त्यातल्या त्यात चांगलं ठिकाण बघून, सावली बघून उभारून माणूस पाणी पिईल. इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचं काम गुरुचं आहे. फार भूक लागली म्हणून उठून वाचा खाणार नाही, अर्धकच्चं खाणार नाही. गुरुचं मांसाहाराचं फार वाकडं आहे. नंतर गुरुवराचं दुसरं एक महत्वाचं आहे की गुरु हा नेहमी सुसंगती देतो. म्हणून सगळ्यांना माहित आहे, जेणे कोणी थोडाफार अभ्यास केलाय भाषेविषयाचा, त्यांच्या सगळ्यांचं पाठ आहे. मोरपंत मागतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजेच ज्याचा गुरु भावबली, भावेशबली, कारकत्वात बली आहे, त्या माणसाला सुसंगती घडते. आणि एकदा का सुसंगती घडली की माणसं बहुतेक वाहवटत जात नाहीत. बहुतेक म्हणण्यापेक्षा निश्चितच वाहवटत जात नाहीत. गुरु सुसंगती देतो. गुरु सत्यवचने. आपण म्हणतो लहान मुलाच्या तोंडात देव आहे, कारण बाकीच्या इंद्रियाचं, बाकीच्या विकाराचा त्या लहान मुलाच्या
मेंदूवर फारसा परिणाम झालेला नसतो, म्हणून लहान मुलं खरंच बोलतात. म्हणजेच गुरुप्रधान व्यक्ती आहेत त्या खरंच बोलतात. सत्यम ब्रूयात, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, हे गुरु बुधाचं काम आहे. जे चांगलं वाटतंय ते बोलावं, प्रियम ब्रूयात, ब्रूयात बोलावे. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात हे गुरु बुधाचं काम आहे. पण सत्यम ब्रूयात हे फक्त गुरुचं काम आहे. सत्यमेव जयते याच्यावर गुरुची न डगमगणारी निष्ठा आहे. सत्याग्रही आहे तो गुरु, आशावादी आहे. ह्या वर्षी मला कमी मार्क पडले, पुढल्या वर्षी चांगले मार्क पडतील. गुरु आशावादी. आज मला 2 रुपये कमी मिळाले, पुढल्या वर्षी मिळतील. ओळीनं 2 मुली झाल्या, पुन्हा मुलगा होईल. ओळीनं 4 मुली झाल्या, पुन्हा मुलगा होईल. आशावादी आहे गुरु. आज ह्या माणसानं मला हाकलून दिलंय, ठीक आहे, उद्या बस म्हणेल. आज इतके हेलपाटे गाठलेत, पण त्याची गाठ पडणार नाही, उद्या गाठ पडेल. आणि त्याहीपेक्षा गुरुची महत्वाची गोष्ट आहे, अतिशय महत्वाचा भाग आहे. जसं इंद्रिय नियंत्रण आहे, तसं गुरुकडे कृतज्ञता आहे. असं बोललं जातं तंबाखू खाणाऱ्या माणसाच्या बाबतीत. तुम्ही जर कोणाकडनं तंबाखूला चुना घेतला तरी लक्षात ठेवा, चुन्याशिवाय तंबाखू खात नाही. ज्याला खातात त्यांच्यासाठी सांगते मी, इन्क्लुडिंग मी. जर कोणी आपल्या उपयोगी पडलेलं असेल तर गुरु ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. ऊन पडलेलं आहे, घर आपलं लांब आहे, आजूबाजूला कुठं वाहनाची सोय नाही, रिक्षा मिळत नाही, आणि जर एखादा माणूस मागणं आला, बसा काका तुम्हाला घरी सोडतो, तर तो काका त्या पुतण्याला आयुष्यभर लक्षात ठेवतो, कृतज्ञ. ज्या माणसानं त्याच्यावर उपकार केला त्याच्याविषयी चांगली भावना हा गुरुग्रह बाळगतो. संकटसमयी अडचणीच्या वेळी जर कोणी आपल्याला पैशानं, शरीर श्रमानं उपयोगी पडलं तर त्या माणसाचं ऋण, त्या माणसाचा उपकार गुरुग्रह प्रधान व्यक्ती कधीही विसरत नाही. इतकी गुरुबळ चांगलं असण्याचे फायदे आहेत. थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलं. गुरुचे मानसिक आणि शारीरिक परिणाम प्रत्येक ग्रहाचे आपण पाहिले. गुरुचं बोलण्यावर नियंत्रण आहे, बोलण्यावर अंमल आहे, पण कसं बोलण्यावर, चांगलं बोलण्यावर नियंत्रण आहे. रटाळपणा गुरुला आवडत नाही, अश्लीलपणा गुरुच्या अवतीभोवती फिरकणार नाही. कुचेष्टा, टिंगल टवाळी या बाबी गुरुपासून मैलोन मैल लांब आहेत. म्हणून गुरुचं बोलणं हे नेहमीच चांगलं असतं, ऐकावं वाटतं, त्यातनं काहीतरी आपल्याला मिळतं, चांगलं शिकायला मिळतं, अनुभव येतात. गुरुचा अंमल आहारावर जास्त आहे. ज्याला गुरुबळ नाही ती माणसं एकतर अजिबात काही खात नाहीत किंवा फार खादाड असतात. म्हणून आहाराचं ज्ञान आणि आहाराचा समतोलपणा हा गुरुकडे असतो. काय खावं, किती खावं, कसं खावं हे गुरुग्रह प्रधान व्यक्तीला चांगलं माहीत असतं. त्यासाठी त्यानं शिकायलाच पाहिजे असं नाही, डॉक्टर व्हायला पाहिजे असं नाही, आहार तज्ज्ञ व्हायला पाहिजे असं नाही. तर गुरुचा आणि आहाराचा अतिशय चांगला संबंध आहे. जणू काही गणित भूमितीचा कसा आहे तसा, सायन्सचा कसा एकमेकात संबंध आहे तसा गुरुचा आणि आहाराचा संबंध आहे. आणि जर गुरुग्रहाची अवकृपा झाली तर चरबी वाढते, डेफिनेटली कोलेस्टेरॉल वाढतं.
तळलेले, मेवा मिठाई असलेले जास्त चरबीयुक्त पदार्थ गुरुला जास्त आवडतात. केव्हा आवडतात? जर गुरु त्या व्यक्तीचा दूषित झालेला असेल तर. म्हणून गुरुग्रहाचा अंमल हा व्यक्तीच्या हृदयक्रियेवर होतो असं समजलं जातं. हृदयक्रियेचं कारकत्व दुसऱ्या ग्रहाकडे, चतुर्थेशाकडे असेल, सूर्याकडे आहे. परंतु कोलेस्टेरॉल जर निर्मिती झाली तर मग मात्र हृदयक्रियामध्ये बिघाड होण्याची शक्यता जास्त असते. चरबी, कोलेस्टेरॉल, घामाचं प्रमाण हे गुरुग्रहावर अवलंबून आहे. नंतर गुरुग्रहावर पचनशक्ती अवलंबून आहे. गुरुग्रहावर लिव्हरचं किंवा यकृताचं काम अवलंबून आहे. जर एखाद्याची पचनशक्ती, पचनक्रिया जर चांगली नसेल, त्याला भस्म्या रोग झाला असेल, म्हणजे सारखं खाऊ खाऊ वाटायला लागला असेल, तर निश्चितच त्याला गुरुग्रहाचं पाठबळ कमी आहे. आणि विशेष करून शरीराच्या भागापैकी मांड्यावर आणि मोठ्या आतड्यावर गुरुचं प्राबल्य आहे. एखादा माणूस सकाळी 2दा 3दा संडासला जात असेल आणि प्रत्येक वेळेला त्याला संडास साफ झाल्यासारखे वाटत असेल, आता पुन्हा जावं लागणार नाही असं वाटत असेल, आणि तरी तो जातो, डेफिनेटली त्याची पत्रिका न पाहता सांगता येतं की त्याचा गुरुग्रह कुठेतरी कुंडलीमध्ये बिघडलाय. कारण आपण 12 ग्रह आणि 12 घरं पाहिली. हा ग्रह कुठे ना कुठेतरी असणारच आहे, पण तो असणार आहे, तो बिघडलेल्या अवस्थेत असणार आहे. जर माणूस रटाळवानं बोलत असेल, सारखं दिवसातून अनेक वेळेला संडासला जात असेल, मोठ्या आतड्यावर त्याचं नियंत्रण नसेल, त्याची लिव्हर किंवा म्हणजेच त्याचं यकृत बिघडलेलं असेल, त्याच्या मांड्यामध्ये जर काही विकार निर्माण झालेला असेल, तर त्या व्यक्तीला गुरुग्रहाची कृपा नाही असं आपण समजायचं. अंगावर गाठी उठणे हे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतं. अशा पद्धतीनं आपण गुरुग्रहाचं कारकत्व अगदी थोडक्यात पाहिलं. यावरून पूर्ण किंवा कन्फर्मेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला करता येत नाही. फक्त गुरुग्रहाची कारकत्व आपण पाहिले. याची फळं बदलणार नाहीत, फळांचं स्वरूप बदलू शकेल, त्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलू शकेल, पण कारकत्वामध्ये बदल होत नाही. आता 2 महत्त्वाचे ग्रह पॉईंट आहेत. एक म्हणजे अष्टमातला गुरु त्याचं फार उदू चाललेला असतो, आणि चांडाळ योग, याचा आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू.